ही आहे माझी बहीण आणि ही शाळेमध्ये जे शालेय पोषण आहार असतो त्याचं जेवण बनवते. तर त्याच्याबद्दलच ही थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे. सांग, पोषण आहार कसा असतो? पोषण आहार छान असतो. म्हणजे काय काय असतं त्यामध्ये? डाळीची खिचडी असते. कुठल्या डाळीची? मूग डाळीची खिचडी, जिरा राईस, परत डाळ फ्राय बनवतोय आम्ही मूग डाळीचा. कधी कधी वाटाण्याची आमटी बनवतोय, वाटाण डाळीची. वाटाणा जे दिलेले असते म्हणजे सरकारनं, ते आम्ही भरडून आणून त्याचं डाळ बनवतोय, त्याची आमटी बनवतोय, त्याची भाजी पण बनवतोय. परत खीर असते तांदळाची. पोषक आहार म्हणून आम्ही अंडी देतोय, परत केळी देतोय कधी कधी आठवड्यातून एकदा. शेंगदाण्याचे लाडू, राजगिराचे लाडू, तांदळाची खीर. मुलांचा रिस्पॉन्स कसा आहे मग? मुलांचा रिस्पॉन्स एक नंबर आहे. कसा असते? तर म्हणजे एक एक ठिकाणी बघितले की आळ्या तेन गावतात शालेय पोषण आहारामध्ये, तर त्या संदर्भात तू काय सांगशील? आपली मुलं जशी असतात तशीच ती पण मुलं म्हणून समजून प्रत्येक स्वयंपाकीनं आणि मदतनीसनं ते कार्य करावं असं मला तर वाटतंय. नुसतं पैसे मिळवायसाठी करायचं नाही. पैसे मिळवण्यासाठी कुठलाही धंदा कधीही करायचा नसतो. कुठं तर त्याच्या पाठीमागं माणुसकी असत्या. आणि शालेय पोषणचं जेवण जो माणूस करतोय ते पुण्याचं काम करतोय. त्यामुळे पुण्यामध्ये पापाला भागीदार कधीही व्हायचं नाही. त्यामुळे मी तांदूळ निवडताना आदल्या दिवशी मी उद्याचा तांदूळ आदल्या दिवशी निवडून ठेवते. तर ज्या दिवशी भात बनवते त्या दिवशी परत ते पाकडून, परत ते निवडून, परत 2 वेळा धुवून मग आम्ही त्याचा वापर करतोय. हेच की, समजा आता जे बनवणार आहेत ती म्हणजे व्यवस्थित बनवत नाहीत, त्यांची मुलांनी खाऊन जर म्हणजे काय तर झालं त्यावेळी त्यांना ते कळणार. आमच्या शाळेमध्ये तर आम्ही असं राबवलंय की 3 सॅम्पलचा डबा आम्ही ठेवलाय, भाजीचा, भाताचा आणि आमटीचा. स्वयंपाक झाला की पहिला सॅम्पल काढायचा, त्यानंतर आमचे शिपाई काका जेवतात, क्लार्क सर जेवतात, आणि मग 1 तास त्यांचं जेवून झाल्यानंतर 1 तासानंतर आम्ही मुलांना देतोय. आणि ते जे सॅम्पल काढलेले असते ते आम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवतोय. का एखाद्या मुलाला जर विषबाधा झाली तर ती कशातून झाली हे बघण्यासाठी आम्ही ते 3 डबे सॅम्पलचं ठेवलेलं असतात. प्रूफ म्हणून. प्रूफ म्हणून. स्वच्छता म्हटला तर पाण्याच्या घागरीपासून जेवण बनवायच्या पळीपर्यंत किंवा चमच्यापर्यंत आदल्या दिवशी आम्ही सगळं धुवून ठेवलेलं असेल तरी सुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशी ते धुवूनच घेतोय. कारण की जशी माझी मुलं आहेत तशी ती पण माझीच मुलं आहेत. बरोबरच आहे. त्यामुळं आपल्या विश्वासावर त्यांनी खाल्लेलं असते ना. आणि मुलांपेक्षा जास्त त्यांच्या आईवडिलांचा विश्वास जास्त महत्वाचा आपल्यासाठी. बरोबर आहे की. ज्या विश्वासानं आपल्याकडे त्यांनी पाठवले त्या विश्वासाला आपला कुठेही तडा जाऊ नये म्हणून आपण तो प्रयत्न करत राहायला पाहिजे. जबाबदारी दिली ती पूर्ण करायला पाहिजे व्यवस्थित. आपल्यावर जी जबाबदारी आहे जेणेकरून शाळेवर पण काही येऊ नये आणि आपल्यावर पण काही येऊ नये. आणि एवढंच काय येण्यापेक्षा मुलांच्या जीवाला कुठं धोका होऊ नये हा मेन महत्वाचा. आणि कसं असतंय, व्यवस्थित काळजी घेतली काय होत नाही. काळजी घेताना व्यवस्थित घ्यायला पाहिजे. खरं शालेय पोषणच्या जेवणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हटला तर स्वच्छतेचा आहे. स्वच्छता आणि प्रामाणिकपणा. आज माझ्याकडे 8वीचा एकच वर्ग आहे जेवण म्हणजे जेवण्यासाठी. 8वीच्या एकच वर्गाची मुलं माझ्याकडे जेवतात. यांचा ग्रामीण भाग असल्यामुळे थोडी पटसंख्या कमी आहे तरी पण आमची 8वी ते 10वी शाळा असल्यामुळं 9वी तसं नसतंय ग. एकेकांच्यात कसं असतंय, आता सिटी लेवलला पटसंख्या जास्त असते तर गडबडीत, कारण लेडीजचं कसं असतंय घर पण सांभाळायचं आणि ते बाहेरचं जेवण पण करायचं, त्या नादात गडबडीत ती काय करतात मग म्हणजे कसं पण शिजवतात. पण हे योग्य नाही. शेवटी काम ते कामच असते. तुम्ही नुसतं पैसे मिळवायच्या हेतून कुठलेही म्हणजे हे करू नका असं मला वाटते. आमच्या शाळेतली मुलं जी आता माझ्याकडे जेवतात ते आपण जेवून संध्याकाळी डबा घेऊन जातात. जाताना माझ्याकडं भात असेल, खिचडी भात असेल किंवा मूग डाळीची खिचडी असेल किंवा तांदळाची खीर असेल घेऊन जातात आणि आपल्या पालकांना ते देतात. पालकांचा रिस्पॉन्स माझ्यापर्यंत येतोय की ताई तुम्ही इतकं छान स्वयंपाक करताय की आमची मुलं घरातून डबं सुद्धा आणना झालेत म्हणून. प्रत्येक वर्षीची बॅचचा रिस्पॉन्स हा पालक मिटिंगच्या वेळेला आवर्जून मला तिथं ती बोलवून घेतात सगळे पालक आणि सांगतात तुमच्या हातचं जेवण आम्हाला घरात सुद्धा खायला मिळते, मुलं आमच्या डब्यातनं घेऊन येतात म्हणून. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय पाहिजे? होय, तेवढंच आपल्या कामाची पोचपावती चांगली मिळाली तर बासच आहे आपल्याला.
आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्या म्हणजे तुझ्यासारखीच शाळेत असं स्वयंपाक करणारे ते असेल तर त्यांच्यापर्यंत काय संदेश देणार? संदेश इतका द्यायचा की स्वच्छता महत्वाची आहे, स्वच्छता प्रत्येकाने करा, परत चवीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. शाळेकडून जेवढे येते, सरकारकडून जेवढे येते तेवढ्यातनच न बनवता आपण आपलं पण खर्च करून गरम मसाला असेल किंवा टोमॅटो, कांदा, मिरची काय असेल ते तुम्हाला जे अवेलेबल होईल ते घालून तुम्ही व्यवस्थित स्वयंपाक करा, जेणेकरून मुलांना तो स्वयंपाक रुचकर वाटला पाहिजे. आणि पोरांना कसं जरा चवीरवीचं लागते. हा, लहान मुलं म्हणल्यावर जरा चवीरवीचं लागते नाही. आमच्या शाळेत कसं आहे, मी फक्त भात वाढते त्यांना. भाजी आमटी तुम्हाला किती पाहिजे तेवढी घ्या, तुमचं तुम्ही घ्या, मी वाढायचं काम करत नाही भाजी आमटीच. फक्त मी भात त्यांना वाढतोय, केवढा पाहिजे तेवढा मी वाढतोय त्यांना. कारण की एकेकाला जास्त भाजी खायची सवय असते, एकेकाला कमी खायची सवय असते, त्यांचं ती घेतात. आणि शाळा सोडून गेल्यानंतर सुद्धा एक वेगळी ओळख माझी या शाळे पोषणमुळे कधी झाल्या. शाळा सोडून गेलेली मुलं सुद्धा मला परत परत भेटायला येतात आणि म्हणतात काकी आज जेवायला वाढणार काय आम्हाला म्हणून विचारायला येतात. आपल्या मुलांना आपण कधी पण चांगलं करून घालतोयच नाही, बाहेरच्या मुलांना घालणं हे महत्वाचं असतं. आणि ही पोचपावती मिळणं, शाळा सोडून गेल्यानंतर कोण कोणाला भेटायला येत नाही तर सुद्धा मला ती मुलं भेटायला येतात. आवर्जून माझ्या खोलीमध्ये येतातच ते भेटायला, काकी बरं आहे का म्हणून विचारायला. होईच की मग तेच महत्वाचं असते. ते सगळं मिळवलं आपण, पैसा मिळवून काय करायचंय? पैसा मिळून काय, आज पैसा आज आहे ना उद्या नाही, खरं माणुसकी महत्वाची. पैसा किती पण येऊन दे, आज येईल उद्या जाईल, पण ही पोचपावती मिळणं महत्वाचं आहे. नाही होय, त्यामुळं सरांचा पण रिस्पॉन्स इतका छान आहे की सरांनी आजपर्यंत एवढं 7-8 वर्ष झाली माझे म्हणजे शालेय पोषणचा माझ्याकडे स्वयंपाक आहे, कधीही एकही दिवस त्यांची तक्रार आलेली नाही की वहिनी तुम्ही असं केलं नाही तर तसं केलं. उलट तेच मला विचारतात आज काय मेनू केलाय म्हणून. ते मला कधीही सांगत नाही वहिनी तुम्ही हे करा किंवा सगळे शिक्षक पण जेवतात ना. सगळे शिक्षक पण जेवतात, सगळे शिक्षक जेवतात, शिपाई जेवतात. कारण की पहिला त्यांनीच खायचं आहे आणि मग 1 तास झाल्यानंतर मुलांना द्यायचं आहे. एक शाळेत शिक्षक खात नाहीत. नाही, आमच्या शाळेत सगळे आवर्जून खातात. आणि शिक्षक सुद्धा मला विचारतात आज ही रेसिपी तुम्ही कशी बनवलेली असा म्हणून, आज ही भाजी कशी बनवली असं, आमटी कशी बनवली, आज खूप छान झालते बघा, आम्ही घरात आमच्या म्हणजे मिसेसना सांगतो करायला म्हणून. मी म्हणतोय मसाले वगैरे वापरण्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्वच्छता तेवढी म्हणजे व्यवस्थित ठेवा, जेणेकरून पोरांना कोणती विषबाधा होऊ नये. मसाला वापरण्यापेक्षा आपण जे बनवतोय ते प्रेमानं बनवायचं. आपलं प्रेम त्या जेवणात उतरलं की आपोआपच ते स्वयंपाक रुचकर होतोय. प्रेमानं स्वच्छतेने मनापासून करायचं. करायचं म्हणून करायचं नाही, काम म्हणून कुठलीच गोष्ट करायची नाही. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रेमाचा पाहिजे. माणूस की पहिला पाहिजे माणसाला. हा, एक जण कसं ते कुणीकडनं ते हे उरकायचं आपल्याला काम. आणि मुलांचं आणि माझं नातं इतकं जवळच झालंय म्हणजे प्रत्येक बॅच दरवर्षी नवीन बॅच येत्या. 8वीचा वर्ग दरवर्षी नवीन येतोय. खरं ती साधं चॉकलेट जरी त्यांनी घेतलं म्हणजे आणलेलं असलं तरी ती मुलं मला कधी सोडून खात नाहीत. प्रत्येक जण मला तिथं आणून देतोयच, का की तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय आणि आम्ही तुमच्यासाठी एक चॉकलेट दिलं म्हणून काय झालं. प्रत्येक मुलं हे मला काही नाही काय तर देत आले आतापर्यंत. आणि ज्या म्हणजे महिला आहेत त्यांच्यासाठी तू काय सांगशील? म्हणजे घरात बसलेलं बरं काय काहीतरी केलेलं बरं? काहीतरी करायला पाहिजे. घरात बसून काय कसा पण वेळ जातोय. सुशिक्षित बेरोजगार आजकाल भरपूर आहे. आणि असं तर तुझ्यासारखं असं शालेय पोषण आहारचं जरी केलं 1-5-6 तासाचं काम तरी पण म्हणजे सगळं समाधान झालं नाही. हा, पैसा किती मिळतो ह्याला महत्व नाही, आपण काय करतो ह्याला जास्त महत्व आहे. कसं असते माहितीये, घरात बसून पण वेळ जातोयच, पण काहीतरी केलं तर त्या बाईची म्हणजे एक ओळख वेगळीच असते. नाही, वेळ हा कुठंतरी बसला तर जातोय. आज मी इथं गप्पा मारत बसतो, तिथे गप्पा मारत बसतो तरीही जातोय. खरं आपला जो मिळालेला आपल्याला बहुमूल्य वेळ आहे तो कुठंतरी सार्थकी लागला की त्याचा चीज झाल्यासारखं. आणि आयुष्यातला आजचा दिवस गेला की गेला ते उद्या येत नाही. आयुष्याच्या चित्रपटाला परत वन्स मोर नाही म्हटल्यागत कुठलाही क्षण वाया घालवू नये. आम्ही पण सुशिक्षित आहे, आम्ही पण बेरोजगारच म्हणायचं, तरी सुद्धा आम्ही त्यातनं मार्ग काढायचा, काही नाही काहीतरी करत असतोय. मार्ग काढणार भले मी म्हणतो 1 रुपया मिळवून दे, पण ते मिळवणं महत्वाचं आहे आणि ती जिद्द पाहिजे. नवऱ्यानं लाखानं मिळवलं तर बायकोनं हजारानं तर मिळवावं, निदान स्वतःच्या खर्चापुरतं तरी मिळवावं. आमची आजी म्हणायची की नवऱ्यानं पोत्यानं आणलं तर बाईनं मुठीन तर आणावं. आधीची लोक लाखाची
नवऱ्याने चटणी पुरतं मिळवलं तर आपण मिठापुरतं तरी मिळवायला पाहिजे आणि आपल्या मुलांसाठी तरी मिळवायला पाहिजे. होईच की. आणि त्यात समाधान केवढं असते. आणि आपण मिळवलेलं जो समाधान आहे ते नवऱ्याने दिलेले आहेत नाही. घरात बसून जर दिवसभर घरातली कामं करून झोप काढली तर आपल्या वाटते आजचा दिवस म्हणजे फुकट असाच गेला वाटते. आता सुट्टी, आता मला सुट्टी पडली आहे तर अजिबात मला करमत नाही. शाळा असली कसं माझं कसा वेळ जातोय कळत नाही, ते कळत नाही त्या मुलांच्यातनं. आणि आता सुट्टी पडल्या तर कधी एकदा शाळा सुरू होईल असं मला उत्सुकता लागल्या. कधी एकदा शाळा सुरू होते आणि कधी एकदा मी आता मला पण तसं होतंय. घरात जर बसलो तर म्हणजे माझा आजचा दिवस फुकट गेला असं वाटतं. आणि तेच जाऊन एक 10-20 रुपयाचं जरी कुणाची भाई लावायला जरी आलेली असली 30 रुपयाची तर तेवढं करून आलं तर मी 30 रुपये तर मिळवलं, सार्थक झाल्यासारखं वाटतं. एक 30 रुपये जरी मिळवलं तर मला वाटते की बाबा म्हणजे तेवढं तर मी मिळवलं, नाहीतर मग दिवस सगळा तसाच गेला असं वाटते. त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं घरात बसण्यापेक्षा तुमच्यात कुठला पण छंद असून दे तो छंद जोपासा, काहीतरी शिका, काहीतरी करा, कारण केलं पाहिजे. आणि शिकायला आणि काय करायला पण काय वयाची काय अट नाही, मर्यादा नाही. कोण कधी काय पण शिकू शकते. असं काय नाही बाबा की ते वयच लागते. आता तिचा अनुभव तिनं तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. यात म्हणजे कुणाचाही मन दुखवण्याचा, म्हणजे ज्या ताई शाळेत जेवण वगैरे करत असतील त्यांचं मन वगैरे दुखवण्याचा काही हे नव्हता. फक्त एक चांगला संदेश तुम्हाला म्हणजे ती तुम्हाला पोहोचवायचा होता तुमच्यापर्यंत, होय की नाही. कुणाचाही मन दुखवायचा काही संबंध नाही आहे किंवा माझा हेतू पण नव्हता कुणाचा मन दुखवायचा. प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर एवढाच हेतू होता त्यात. प्रत्येक गोष्टी यशस्वी होत्या. म्हणजे एक अशा केस कानावर आलेल्या होत्या. त्यातनं आता किती वेळा टीव्हीवर पण न्यूज बघितलेल्या होत्या. आणि टीव्हीवर म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात पण आम्ही स्वतः म्हणजे काही ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळं काही मुलांच्या तोंडातनं मी सुद्धा स्वतः ऐकलेलं, जेवण अजिबात चांगलं नसते, भात तर अजिबात खाऊ वाटत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी अशा तक्रारी असतात. आमच्या ह्या भागात तरी आमच्याकडून तरी एकही तक्रार आलेली नाही आजपर्यंत. आणि मी पण एकदा दोनदा तो भात चाकून बघितलेला आहे, कारण माझ्या मुलाच्या डब्यातनं पण तो भात आलेला होता. आता माझी मुलगी माझ्याजवळच मोठी झाली, म्हणजे माझ्या शाळेतच झाली. तिची पूर्ण बॅच खाल्ली. परत आता माझा मुलगा पण माझ्या शाळेतच आहे, तो पण जेवतोयच. त्यामुळे कधी विषयच नाही की आमच्या जेवणाला. स्त्रीच्या डब्यातनं आलेल्या भातात मीठ पण नसते. म्हणजे आता काय तो ह्या म्हणजे मला वाटते 5वीपासून काय आणाय नाही, 5वीच्या आधी भात जो येत होता त्यात मीठ पण नसायचं. आणि पूर्ण असं काला, पूर्ण पाणी जास्त, पूर्ण काला. कशी खातील ती मुलं? नाहीच खाणार. आपण खाल्लं असतं काय मग? तसाच्या तसा. आणि जबरदस्तीने त्यांना तो भात दिला जात होता, हे खाल्लंच पाहिजे तुम्ही म्हणून. आमच्या शाळेत अशी परिस्थिती आता सध्या आहे. ती मुलं काय करायची माहितीये, जबरदस्तीने देतात, भिवून काय करायची, ती डब्यातनं घेऊन यायची. जेवण फक्त 8वीलाच आहे. 8वीची व्हायच्या आधी 9वी-10वी उभारलेली असते. आपला डबा खाऊ की काकी आम्हाला पण तुमचा भात पाहिजे म्हणून. मग सर सुद्धा म्हणतात तुम्ही इतकं छान स्वयंपाक करताय त्यामुळे सगळी मुलं तुमच्याकडे खातात म्हणून. होयच की, मग करायलाच पाहिजे नाही. आणि आपलं काम कसं असतंय, काम ते काम असते शेवटी, त्यामुळे ते प्रामाणिकपणेच करायला पाहिजे. आणि कुठल्याही कामाकडे प्रामाणिकपणे बघून जर प्रेमानं जर कुठली गोष्ट केली तर प्रत्येक गोष्ट यशस्वी होते असं मला तर वाटतं. यशस्वी होते आणि त्यातनं आलेला पैसा सुद्धा लाभतोय आपल्याला. नाहीतर उगाच मुलांच्या मुखात पण जायचं नाही. ते गटरीची भर. 6-7 वर्ष झाली शाळेला पोषणचं जेवण करतो. ज्या दिवशीपासून हे जेवण मी सुरू केले, आमचा बॅकग्राऊंड चांगलाच होता पाठीमागचा, म्हणजे आमचा बँक बॅलन्स वगैरे चांगलाच होता. तर तरी सुद्धा एक इम्प्रुव्हमेंट म्हणून जी असते, म्हणजे आपल्या आयुष्याची जी कलाटणी घ्यायचे जे दिवस असतात ते शालेय पोषणचं ज्यापासून सुरू झालं, एक मुलांचा आशीर्वादच म्हणायचा की माझा दिवस तेव्हापासून खरोखरच बदलले. आणि अनुभव आपल्याला पण अनुभव आणि 4 लोक आपल्याला चांगलं बनतात. होय. प्रत्येक जण मला आवर्जून म्हणजे बोलतोयच. प्रत्येक मुलांचा पालक जो आहे तो मला आर्द्रतेने बोलतोय. माझ्यापेक्षा वयानं मोठी आहेत भरपूर माणसं, तरी ती सुद्धा मला ताईशिवाय बोलवत नाही. ताई तुमचा स्वयंपाक छानच असते, तुमचा स्वयंपाक छानच असते, तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे म्हणून. ही जी पोचपावती आहे ती ह्याच्या आधी मिळालेली नव्हती. घरात बसून कशी मिळणार? त्यामुळे कधी तिथपर्यंत गेलीस त्यामुळे तुला ती मिळाली. सुरू केलं त्यावेळेपासून आतापर्यंत प्रत्येकाकडनं आदराची आणि प्रेमाची आणि आपुलकीची स्थाप मिळाली. त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं काहीतरी करायचं.
ज्यावेळी मी हे जेवण सुरू केलं त्यावेळी मला ही काय बऱ्याच घरात लोकांनी- बसून नाही, ही काय बऱ्याच घरातच बसून लोकांनी असते. मला नावं ठेवलं की तुला काय गरज आहे, तुझा नवरा सरकार नोकरदार आहे, तू कशाला करतेस असं तसं. बऱ्याच लोकांनी मला नावं ठेवलं, पैशासाठी करायलास काय असं तसं. मी म्हटलं नाही, मला फक्त एक पुण्य म्हणून मी हे काम करायला लागलो. पुण्य आपला वेळ सत्कारी लागतोय हा, सगळा. एक पुण्य म्हणून. आणि माझ्याकडे जी कला आहे ती मला दुसऱ्यांना पण द्यायची. आज त्या विद्यार्थ्यांचे ज्या आई परत काकी ते नाहीत, त्या मला विचारतात आज तुम्ही हा भात केलेला, फोन करून विचारतात त्या रेसिपी, तुम्ही कसा आज भात केलं तर सांगा बाई, आम्ही आज तो घरात बनवणार आहे म्हणून. हे कुठं तर माझं कम्युनिकेशन त्यांच्यापर्यंत गेलं नसतं ना, मी जर घरातच बसले असते तर. आणि प्रत्येक माणसात काय तर कला असते पण ती त्याला ओळखता आली पाहिजे. होय. कसं ओळखून आपल्यात काय गुण आहेत किंवा आपल्यात काय कला आहे ती ओळखून त्यानं पुढं त्या क्षेत्रात गेलं पाहिजे. आता ह्या 7-8 वर्षाच्या एवढ्या कालावधीत मी म्हणजे आमच्या गावातच नाही तर आजूबाजूच्या खेडेगावात सुद्धा प्रसिद्ध झालो की ह्या कांडगाव हायस्कूलच्या ज्या स्वयंपाक करतात त्या लई छान स्वयंपाक करतात म्हणून त्यांनी मास्टर शेफ म्हणून मला एक जण बोलवतात, मास्टर शेफ आल्या, मास्टर शेफ आल्या म्हणून. ही ओळख माझी घरात बसून निर्माण झाली नसते. होईच की मग घरात बसून काय होत नसते, धडपडल्याशिवाय काही होत नाही. आणि जोपर्यंत म्हणजे आपलं हातपाय व्यवस्थित आहे तोपर्यंत धडपडलं पाहिजेच. घरात बसून काय उपयोग नाही. बसायच्या वेळेला बसायचंच आहे. आता आपलं काम आहे ते काम करायचं. आणि माणसानं कायम कामात असलेलंच बरं असते कधी पण. ते काय म्हणतात रिकामा दिमाग शैतान का घर असं काय म्हणतात तसं रिकामं डोकं. त्यामुळं माणूस रिकाम बसले त्या डोक्यात नाही ते विचार येतात, नाही ते मग उगाच मग त्याला बीपीच्या गोळ्या शुगरच्या गोळ्या चालू होत्यात. त्यापेक्षा तिथे गेला आता मुलांच्यात पण तुझा वेळ जातोयच आणि घरात आल्यावर घरातली कामं करण्यात तो राहिलेला वेळ जातोय. त्यामुळे सकाळचं मी सगळं आवरून जातोय, दुपारचा वेळ मी मुलांच्यात घालवतोय, संध्याकाळचा परत मी माझ्या मुलांच्यात वेळ घालवतो. होय, त्यामुळे मुलांच्यात घरातली कामं आणि घरातल्या कामातच जातोय. त्यामुळे वेळ सत्कार लागते. मग आमच्या युट्यूब फॅमिलीला काय सांगशील? माझे 11,000 सबस्क्रायबर झाले. तुझे सबस्क्राईब असंच वाढत राहावं ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि युट्यूब हे माध्यम अगदी छानच आहे प्रत्येक गृहिणीसाठी. प्रत्येक अशीच साथ मला त्यांची मिळवून दे ग. होयच की. आणि आतापर्यंत माझ्या युट्यूब फॅमिलीने मला खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे. सो तशीच साथ तुझ्या युट्यूब फॅमिलीनं तुला द्यावं. इथून पुढे सुद्धा तसाच रिस्पॉन्स तुला मिळावा, तुझी भरभरून प्रगती व्हावी अशी स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि तुझं कार्य तू अगदी छान पार पाडतेच, तर इथून पुढे सुद्धा तू तुझं चॅनल. मी तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे काय म्हणजे 4 लोकांच्या पर्यंत चांगलं काय पोहोचवता येईल तेच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. मग ते भले बाहेरचं काय असून दे किंवा माझ्या स्वतःच म्हणजे जी कला असेल, स्वयंपाकातली जी कला असेल किंवा कोण चांगला स्वयंपाक काय एखादा नवीन पदार्थ करतात मी तिथं आवर्जून जाऊन शूटिंग करून दाखवतेच. आणि एखाद्या वेळेस कुठं काय मला वाटलं की हे आपण पोचवूया दुसऱ्यांपर्यंत का हे चांगलं आहे तर मी ते पोचवायचा नक्कीच प्रयत्न करते. जेणेकरून कसं असतं एक जण अजिबातच घरातनं बाहेर नसतात. कारण एकेकांच्या घरात कसं असतं बाहेर पडायला परवानगीच नसते. मग त्या ताईंसाठी मी काय करते सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवते आणि त्यांना आवडतं पण बघायला. पोहोचवल्यामुळे त्यांना पण एक मोटिवेशन होतं की आपण पण काहीतरी करू शकतोय. त्यांच्यात पण एक प्रेरणा निर्माण होते की ह्या ताई करू शकतात सर्वसामान्य. आणि माहिती आता पूजेसंदर्भात पण कुठली पण माहिती असेल तर मी पूजेसंदर्भात असून दे, पारायण संदर्भात असून दे, बंधनं ही प्रत्येकाला असतात. त्यातनं जर एखाद्याचं जर मोटिवेशन एखाद्याला आवडलं, एखाद्याची प्रेरणा आवडली तर तो सुद्धा प्रयत्न करत राहतोय की आपण पण काहीतरी केलं पाहिजे किंवा आपण पण करू शकतो. युट्यूब मध्ये कसं असते एकाच वयाची बघतात असं काय नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बघतात. एकेकांचं लहान वयात लग्न झालेलं असते, त्यांना काही स्वयंपाकातले येत नसते, त्यांच्यासाठी किचन टिप्स असतील किंवा स्वयंपाकाबद्दल काही पण माहिती असते. मी लक्षात लगेच इथे हे केलं पाहिजे तिथे ते केलं पाहिजे. आणि खेडेगावातले असतात त्यांना काय तर बाहेरची परिस्थिती माहित नसते, सिटीमध्ये काय चाललंय ते आपण जर सांगितलं किंवा जाणवून दिलं तर त्यांना पण ते समजते ना. शक्यतो सर्वसामान्य माणसाचं आयुष्य मी पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत असते, जेणेकरून एक जरी माणूस घडला एवढ्यात तरी बास आहे, एवढीच अपेक्षा असते. चला तर मैत्रिणींनो असा छोटासा ब्लॉग आजचा होता. माझ्या बहिणीने पण तुम्हाला खूप छान माहिती सांगितलेली आहे. कशी वाटली माहिती ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा,
व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट करणं विसरून जातं, लक्षात ठेवा बघण्याच्या नादात. तर प्लीज लाईक आणि कमेंट, कारण तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.